सकाळी हॉटेलला चेकआउट करून आमचा पुढचा प्रवास चालू झाला. पण प्रवास चालू झाला आणि ट्रॅफिक लागलं नाही असं कधीच नाही होणार. ट्रॅफिक तर लागलं, त्याचबरोबर या पाहुण्यांचं दर्शन सुद्धा झालं. त्यांना खायला वगैरे दिलं आणि ही नदीचं दर्शन सुद्धा झालं. ही आहे नर्मदा नदी, इतकी छान आणि सुंदर दिसणारी. आणि लोक स्नान सुद्धा करत होते त्या नदीमध्ये. खरंच खूप छान आणि मनप्रसन्न करणारा हा सीन होता. 2 मिनिटं थांबून आम्ही तिकडेच नदीचं पात्रच बघत बसलो होतो. गाडी पार्किंग वगैरे केली आणि त्यानंतर ओंकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतकी जास्त गर्दी होती आणि हा पूल बघताच माझं तर पायाखालची जमीनच हलायला लागली होती. कारण पहिल्यांदाच मी झुला पुलावरून आयुष्यात पहिल्यांदा चालणार होते. कशी बशी यांच्या हाताला धरून पार तर झाले, पण परत जायचा प्रश्न मोठा होता. पण हे म्हणले मी आहे, टेन्शन नको घेऊ, म्हणून मग पार केला. आणि सुंदर पण तेवढाच होता. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा पूल बघितला. छान असं लाईनीत लागलो होतो. तब्बल 4 ते 5 तासांनंतर ओंकारेश्वर मंदिराकडे आम्ही लाईनीत लागून दर्शन घेतलं. आणि खरंच खूप जास्त गर्दी होती इकडे सुद्धा. आणि लाईनीत लागता लागता गंगा आरती आम्हाला बघायला भेटली, ती सुद्धा लांबून भेटली. खरंच एक एक क्षण जो असतो ना, तो अनुभवण्यासारखाच होता. इकडचा पाणी, त्याबरोबरच माणसं, गर्दीचं तर अजिबात आम्हाला काहीच वाटलं नाही. आणि कसे पटपट दिवस गेला. त्यानंतर दर्शन सुद्धा छान झाले, हे तर काहीच कळलं नाही. ते म्हणतात ना, देवाने जर बोलवलं असं ना तर चांगल्यासाठीच बोलवतं. तसंच काहीतरी आमच्या सोबत पण झालं. छान असं दर्शन सुद्धा झालं. आणि एवढी गर्दी असताना सुद्धा मुलांची चेंगराचेंगरी अजिबात नाही झाली. छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि मंदिरापासून थोडंसं लांबच आम्ही हॉटेल घेतलं, कारण रेट खूप जास्त होते जवळ, त्यामुळे